हॅलो स्टुडंट, इनडेफिनेट इंटिग्रेशन या चॅप्टर मधला जो पुढचा पार्ट आहे आपला तो आहे इंटिग्रेशन ऑफ द टाइप. एक वेगळ्या टाईपचं इंटिग्रेशन आता तुम्हाला मिळेल. त्या इंटिग्रेशनचा जो फॉर्म आहे तो जर नीट ऑब्झर्व केला तर रॅशनल फॉर्म मधली ही जी व्हॅल्यू आहे ज्याच्यात न्यूमरेटर पण आहे आणि डिनॉमिनेटर पण आहे, अशा फॉर्म मधल्या टर्म्स आहेत की ज्याच्यामध्ये न्यूमरेटरला सुद्धा व्हेरिएबल आहे आणि डिनॉमिनेटरला व्हेरिएबल आहे. फरक कसा आहे तर न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे ती लहान आहे डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूपेक्षा. न्यूमरेटरची जी पॉवर आहे ती जर बघितली तर लक्षात येतं न्यूमरेटरची जी पॉवर आहे व्हेरिएबलची ती लहान आहे डिनॉमिनेटरच्या पॉवरपेक्षा. अशा जर टाईपचे एक्झाम्पल्स असतात त्या टाईपच्या एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक टेक्निक यूज करावी लागते आणि ती टेक्निक आहे आपली इंटिग्रेशन आयदर डिनॉमिनेटर हे क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये असू देत किंवा रूट मध्ये तो क्वाड्रॅटिक असू देत. अशा केसमध्ये न्यूमरेटरला जी टर्म आहे ती घ्यायची आणि न्यूमरेटरची टर्म आपल्याला रिप्लेस करायची आहे कुठल्या टर्मने तर ए. परत एकदा मागे आपण एकदा ए आणि बी हे जे कॉन्स्टंट होते ते कसे काढायचे हे पण बघितलं होतं. त्याच टाईपचे हे कॉन्स्टंट असणारे दोन, पण त्याच्या शेजारी जो व्हेरिएबलचा पॅटर्न असेल तो थोडासा वेगळा आहे. ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. ही जी डिनॉमिनेटरची टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, पण टर्मचा घ्यायचा, रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही. इथे टर्म रूट मध्ये आहे म्हणून हे लिहिताना असं लिहिलं जातं डेरिव्हेटिव्ह ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. डिनॉमिनेटर डायरेक्ट लिहिला जात नाही. प्लस b जो कॉन्स्टंट आहे तो आपण जसं मागे पण ए आणि बी च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहेत तशाच आता पण कॅल्क्युलेट करायच्या आहेत. आर द कॉन्स्टंट्स. कुठलंही एक्सप्रेशन कसं असलं पाहिजे, न्यूमरेटर लहान आणि डिनॉमिनेटर मोठा अशा जर फॉर्म मध्ये असेल तर ह्या एक्सप्रेशनला लिहिण्यासाठी इथे कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0 सुद्धा असू शकते. काही केसमध्ये 0 असेल तर पहिला प्रेफरन्स सबस्टिट्यूशन मेथडला द्यायचा, चेक करायचं की एक्झाम्पल कुठल्या टाईपचं आहे. जर ते सबस्टिट्यूशन मध्ये बसत असेल तर त्या पद्धतीने सॉल्व्ह करा, किंवा जर ते कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये आणि व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये अशा दोन्ही फॉर्म मध्ये दिलं असेल तर मग एकच ऑप्शन राहतो की त्या केसला तुम्हाला या पद्धतीने सॉल्व्ह करायच्यात. पण जर कॉन्स्टंट नसेल आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्या केसला सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड्स आहेत. आयदर या पद्धतीने तुम्ही ते टर्म सॉल्व्ह करू शकतात किंवा तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड यूज करता येते का हे बघायचं असतं. ते पहिले ऑब्झर्वेशन किंवा कळलं पाहिजे की सबस्टिट्यूशन मेथड त्याला ऍप्लिकेबल होते का. जर होत असेल तर ऍप्लिकेशन पहिल्यांदा सबस्टिट्यूशन मेथडचं करायचं आयदर ह्या टर्मचं, कारण ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी जी टेक्निक लागणार आहे ती थोडीशी मोठी आहे. म्हणजे हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जवळजवळ 3 ते 4 मार्कांचे आहेत. पहिला 1 किंवा 2च प्रॉब्लेम हे 3 मार्कांचे येऊ शकतात, पण शक्यतो हे सगळे प्रॉब्लेम हे 4 मार्कांसाठीच असतात. कारण प्रॉब्लेमची जी लेंथ आहे ती मोठी आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे फॉर्म्युलेज लागणार आहेत ते मागच्या बेसिक फॉर्म्युल्यांपासूनचा सगळा पॅटर्न लक्षात घ्यायचा आणि त्या पद्धतीने आपण सोल्युशन सॉल्व्ह करणार आहे. सबस्टिट्यूशन मेथड जे मागच्या एक्सरसाइज मध्ये बघितलं त्याचाही वापर करायचा. टर्म नीट कळली पाहिजे की न्यूमरेटर हा लहान आहे, डिनॉमिनेटर हा मोठा आहे. अशा केसमध्ये या टर्मला सॉल्व्ह करायचंय. आपण आता डायरेक्ट एक्सरसाइज बघूया या पॅटर्नची. एक्सरसाइज आहे 3.2 C. ए, बी आणि सी असे 3 वेगवेगळे पॅटर्न केलेले आहेत सबस्टिट्यूशन मेथडसाठी. त्यातली ही शेवटची एक्सरसाइज आणि मोठी एक्सरसाइज आहे ती बघूयात. एक्सरसाइज आहे 3.2 C. यातले बऱ्यापैकी सगळेच एक्झाम्पल हे 4 मार्कांसाठी येतात. फारच टफ पेपर असेल तर ते 3 मार्कांसाठी येऊ शकतात. पण जर पेपर इझी असेल तर हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते मोठे असल्यामुळे 4 मार्कांसाठी येणार आहेत. क्वेश्चन आहे पहिला, इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रेशन आणि टर्म आहे इंटिग्रेशन ऑफ आय ने मी ती टर्म एक्सप्रेस करते 3x प्लस 2 अपॉन टर्म आहे 2 नाही आहे 4 आहे x स्क्वेअर प्लस 6x प्लस x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इंटू dx. इथे 2 नाही आहे 4 आहे, सो 4 घेत आहे.
सो ह्या टर्मला सिम्प्लिफाय करण्यासाठी परत ऑब्झर्व केलं तर px प्लस क्यूचा फॉर्म आहे आणि खाली एक क्वाड्रॅटिक इक्वेशनची टर्म दिलेली आहे. म्हणून ह्या टाईपच्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करणार आहोत, सुरुवातीला न्यूमरेटर कन्सिडर करायचा आणि अननोन कॅल्क्युलेट करायचा. सो न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. ह्या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि तो डेरिव्हेटिव्ह येईल 2x प्लस 6 प्लस b. आता सिम्प्लिफिकेशन करा ए आणि बी चं कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ते करण्यासाठी आपण करूया ए नी आतमध्ये मल्टिप्लाय आणि कन्व्हिनियन्स साठी कॉन्स्टंटला ब्रॅकेट घाला. कारण इकडे जर ऑब्झर्व केलं आपण टर्म लेफ्ट हँडची तर व्हेरिएबलला व्हेरिएबलची टर्म आपल्याला इक्विव्हॅलंट करायची आहे, कॉन्स्टंटला कॉन्स्टंट इक्विव्हॅलंट करायचा. टर्म रिराईट होईल 2a इज इक्वल टू 3 आणि कॉन्स्टंट इज इक्वल टू 4. सिम्प्लिफिकेशन करा, ए ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 3/2. आलेली ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. 6 इंटू 3/2 प्लस b इज इक्वल टू 4. सो b इज इक्वल टू 4 मायनस ही टर्म जी आहे ती मी इकडे शिफ्ट करणार आहे. शिफ्ट करत असताना सिम्प्लिफाय करून घ्यायची. सिम्प्लिफिकेशन कसं येईल, इथे 3 येईल. 3 इंटू 3 9. सो इथे 9 दिसेल तुम्हाला. सो b ची व्हॅल्यू मिळेल -5, a ची व्हॅल्यू मिळेल 3/2. आलेल्या ह्या दोन्ही व्हॅल्यू ह्या एक्सप्रेशन मध्ये इथे आपण कन्सिडर करणार आहोत आणि हे पूर्ण एक्सप्रेशन म्हणजे हे जे राईट हँड साइड येणार आहे ते म्हणजे आपला न्यूमरेटर आहे. म्हणून डायरेक्ट न्यूमरेटर आय च्या फॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला लिहिता येतो. म्हणजे इंटिग्रेशन आय जो आहे तो चेंज करायचा, न्यूमरेटर मध्ये ही व्हॅल्यू लिहायची आणि ह्या टर्म मधल्या ए आणि बी च्या ज्या आपल्या टर्म्स व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आता आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. सो न्यूमरेटर होईल 3/2 x² प्लस 6x प्लस 5. सॉरी डेरिव्हेटिव्ह आहे ना त्याचा. 2x प्लस 6 मायनस 5 अपॉन डिनोमिनेटर x² प्लस 6x प्लस 5 इंटू dx. हे झालं आपण जो न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटरच्या व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट केल्या, त्याचबरोबर ए आणि बी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता इंटिग्रेशन पण सेपरेट करायचं आणि त्याच वेळेस ज्या ए आणि बी च्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या इंटिग्रेशन साइनच्या बाहेर पण लिहायच्या. म्हणजे दोन इंटिग्रेशन सेपरेट होतील. ए ची व्हॅल्यू बाहेर लिहिली, आतमध्ये इंटिग्रेशन येईल 2x प्लस 6 अपॉन x² प्लस 6x प्लस 5 इंटू dx. -5 बी ची जी व्हॅल्यू आहे ती घेतली वेगळी आपण करून आणि जी इंटिग्रेशनची टर्म आहे ती 1 अपॉन x² प्लस 6x प्लस 5 इंटू dx. असे जे दोन इंटिग्रेशन मिळाले त्याला सिक्वेन्सली आपण I1 आणि I2 असे लेबल करणार आहोत, जेणेकरून पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. म्हणून हे एक्झाम्पल 4 मार्कांचे आहेत असं मी म्हटलं होतं, कारण नंतर तुम्हाला दोन इंटिग्रेशन जे आहे ते सेपरेटली सॉल्व्ह करावे लागतात. हे दोन इंटिग्रेशन वेगळे होतात. आता ह्याच्यातली पहिली जी टर्म आहे I1 ची ती एकदम सोपी आहे, कारण न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह आहे. न्यूमरेटरला ह्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ह्याचा. खाली फंक्शन आणि वर जर डेरिव्हेटिव्ह असेल तर आपला फॉर्म्युला येतो लॉग ऑफ फंक्शन. तो फॉर्म्युला आता इथे यूज करायचा. नेहमी पहिली टर्म ही अशीच असणार आहे, म्हणजे I1 ची व्हॅल्यू ही कुठल्याही केसमध्ये जनरली हे असंच असतं, फक्त रूट नसेल तर केसमध्ये, कारण रूटचे फॉर्म्युले बदलतात. पण जर विदाउट रूटची टर्म असेल डिनॉमिनेटरची व्हॅल्यू तर खाली फंक्शन व त्याचा जर डेरिव्हेटिव्ह फॉर्म असेल तर आपल्याला लिहिता येते लॉग ऑफ फंक्शन. डायरेक्ट आन्सर येईल लॉग ऑफ फंक्शन. आणि कॉन्स्टंट सी इथे लिहा किंवा नाही लिहिलं तरी चालेल, आणि जर लिहिणार असेल तर आपण सगळे कॉन्स्टंट एकत्रित करणार असल्यामुळे ह्याला C1 ने इंडिकेट करायचं. I2 ची जी व्हॅल्यू आहे ती C2 ने इंडिकेट होईल. I2 घेऊया आता. I2 ची जी टर्म आहे 1 अपॉन x² प्लस 6x प्लस 5 इंटू dx. आता ह्याला सिम्प्लिफाय आपल्या जे आपण या अगोदरच्या एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम्स बघितले ते सुरुवातीला त्या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर कोएफिशियंट पहिल्यांदा 1 करून घ्यायचा, तो या केसमध्ये 1च आहे.
आता मिडल टर्म अपॉन 2 करा. मिडल टर्म अपॉन 2 चं कॅल्क्युलेशन करा. सो मिडल टर्म अपॉन 2 व्हॅल्यू येईल 3 आणि 3 चा नंतर स्क्वेअर करा. 3 चा स्क्वेअर आपल्याला मिळेल 9. आलेली हे व्हॅल्यू इथे ऍड आणि सबट्रॅक्ट करायची. ते कच्चं कॅल्क्युलेशन झालं की आता आपण ऍड करूया 9 प्लस 9 प्लस 5 मायनस 9 इंटू dx. आता परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये व्हेरिएबल आणि कॉन्स्टंटला घेऊन चला. टर्म होईल इथे रिराईट करून घ्या. I2 इज इक्वल टू 1 अपॉन x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे सबट्रॅक्शन येईल -4. सो -4 आपण कसा लिहू शकतो स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये 2 स्क्वेअर. आणि आपला सुटेबल फॉर्म्युला 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू येते 1 अपॉन 2a. 2a ची व्हॅल्यू लॉग ऑफ x मायनस a x प्लस a प्लस c2. आता सिम्प्लिफिकेशन करा. जेवढं काही सिम्प्लिफिकेशन होत आहे ह्या केसमध्ये तेवढं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. x प्लस 1 अपॉन x प्लस 5 प्लस c2. आलेली ही जी व्हॅल्यू आहे ती 2 आणि ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती इक्वेशन नंबर 1 आपण सपोज करूया. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायच्या आहेत आणि म्हणूनच ह्या इक्वेशनला तुम्ही आयदर रोमन 1 सपोज करू शकतात किंवा AB स्मॉल AB सपोज करायचा. रोमन 1 का नाही मी सपोज करत आहे कारण इथे आय दिसतोय. रोमन 1 आपण आयनेच लिहितो कॅपिटल आयने, म्हणून इथे आपण स्मॉल ए नी ही टर्म इंडिकेट करूया. खाली मेन्शन करायचं पुट इक्वेशन 2 and 1 किंवा 1 and 2 इन ए. स्मॉल ए मध्ये ती व्हॅल्यू आता आपल्याला पुट करायची आहे जी ही आणि ही आलेली आहे. सो त्याच्यासाठी आपण काय करूया, हा जो आय आहे त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 मायनस, सो मायनस आहे 5 अपॉन 4 लॉग ऑफ x प्लस 1 अपॉन x प्लस 5 प्लस सगळ्यांना मिळून कॉन्स्टंट c. आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. सो साहजिकच हे जे एक्झाम्पल आहे ते लक्षात येईल तुम्हाला. थोडंसं मोठं आहे आणि 2 इंटिग्रेशन आपल्याला सेपरेट केल्यानंतर ते वेगवेगळे सॉल्व्ह करावे लागतात आणि म्हणूनच हे जे एक्झाम्पल आहेत ते 4 मार्कांसाठी येतं. इथून एवढी जे आहे पार्ट त्याला 1 मार्क आहे. परत हे जे तुम्ही कॅल्क्युलेशन करतात त्याला 1, हा पूर्ण सोल्युशन जे सॉल्व्ह करतात त्याला 1 आणि उरलेला आन्सर जेव्हा रिराईट करतात त्याला 1. अशा पद्धतीने हे मार्कांचं डिवायडेशन जे आहे ते केलेलं आहे. आणि हे जे आहे एक्झाम्पल यासारखे मग सगळे एक्झाम्पल आहेत. जे एक एक्झाम्पल लक्षात आलं की पुढचे एक्झाम्पल लक्षात येतील. बदलतं काय, जर ज्या एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ती विदाउट रूटची जर असेल तर ही पहिली टर्म नेहमी लॉगचीच असेल आणि दुसरी टर्म ही नेहमीच तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. जो काही सुटेबल फॉर्म्युला असेल तो चेक करायचा आणि त्याच्या पद्धतीने जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. टर्म जी आहे ती 2x प्लस 3 अपॉन 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 ही टर्म दिलेली आहे आणि ह्याला याच मेथडने आता आपण सिम्प्लिफाय करूया. याच्यामध्ये अजून टर्म जी आहे ती स्टेप जर ह्या लक्षात आल्या तर याच्यानुसारच कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. पण अजून हे एक्झाम्पल थोडंसं अजून मोठं होणार. सो टर्म सिम्प्लिफाय करूया. 2x इज इक्वल टू 3 इज इक्वल टू डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ती आता डिफरन्शिएट करून घ्यायची आपल्याला. a इंटू 4x प्लस 3 प्लस b. सिम्प्लिफिकेशन करा. 4ax प्लस 3a प्लस b. कन्व्हिनियंट साठी कॉन्स्टंटला ब्रॅकेट. ह्या ज्या टर्म आल्या आहेत इथं प्लस पाहिजे होतं. ह्या ज्या टर्म आलेल्या आहेत त्या आता आपण
इक्विव्हॅलंट करूया. सो एक्सच्या कोएफिशियंटला एक्सची टर्म आणि कॉन्स्टंटला कॉन्स्टंटची टर्म इक्विव्हॅलंट करून घेतली. ए ची व्हॅल्यू इथून मिळाली तुम्हाला 2/4 म्हणजेच 1/2. ही ए ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायची आहे. 3 into 1/2 प्लस बी इज इक्वल टू 3. सो बी इज इक्वल टू 3 मायनस इथे भाग जाणार नाही म्हणजेच 3/2. क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करा. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 minus 3 म्हणजेच व्हॅल्यू येईल 3/2. आणि हे जे आन्सर आलंय आपलं हे ए आणि बी च्या फॉर्म मधलं, ह्या दोन्ही मिळून आपल्याला इंटिग्रेशन आय ची न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे ती या फॉर्म मध्ये लिहायची. देअरफॉर इंटिग्रेशन आय बिकम 1/2 4x plus 3 plus 3/2 upon denominator 2x square plus 3x minus 1 into dx. मगाशी केलं तसंच ए आणि बी च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घ्यायच्या. इंटिग्रेशन पहिल्या टर्म साठी आणि दुसऱ्या टर्म साठी आपण सेपरेट करणार आहोत. सो पहिली व्हॅल्यू होईल 1/2 इंटिग्रेशन 4x plus 3 upon 2x square plus 3x minus 1 into dx plus 3/2 integration 1 upon 2x square plus 3x minus 1 into dx. मगाशी केलं तसंच ह्या इंटिग्रेशनला I1 आणि ह्या इंटिग्रेशनला I2 जो आहे तो सपोज करूया. सो 1/2 I1 प्लस 3/2 I2. ह्या इक्वेशनला आपण आता कळालंय आपल्याला म्हणून ए नी इंडिकेट करून ठेवूया. आता I1 सुरुवातीला सिम्प्लिफाय होईल. सो I1 ची जी व्हॅल्यू आहे ती घेऊया. I1 इज 4x plus 3 upon 2x square plus 3x minus 1 into dx. ही जी टर्म आहे ती आता सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफिकेशन साठी मगाशी सांगितलं तोच फॉर्म्युला. खाली फंक्शन आहे वर डेरिव्हेटिव्ह आहे आणि डेरिव्हेटिव्ह चेक करू शकतात आपण. तीच टर्म इथे घेतलेली आहे त्यामुळे खाली फंक्शन वर डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे लॉग ऑफ फंक्शन हा जो फॉर्म्युला आहे आपला तो यूज झाला आणि इथे येईल C1. तसंच I2 ला सिम्प्लिफाय करूया. I2 ची व्हॅल्यू जी आहे ती इंडिकेट करा. 1 upon 2x square plus 3x minus 1 into dx. ह्या इक्वेशनला मागे आपण 1 म्हटलं तर त्या पद्धतीनेच ह्याला 1 ने इंडिकेट करा. आता ह्याला सिम्प्लिफाय करा. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसा सिम्प्लिफाय करतो. 1/2 x square plus 3/2 x minus 1/2 into dx. पहिली स्टेप आपण कंप्लीट केली. कोएफिशियंट जो आहे तो 1 करून घेतला. आता हे कच्चं कॅल्क्युलेशन करा. मिडल टर्म अपॉन 2. सो व्हॅल्यू 3/4 आणि मग ह्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला म्हणजे 9/16. 9/16 ही टर्म ऍड सबस्ट्रॅक्ट आपण करून घ्यायची. सो ऍड करूयात आणि सबस्ट्रॅक्ट करूया. 9/16. I2 is equal to 1/2 x square plus 3/2 x plus 9/16 minus 1/2 minus 9/16 into dx. परत एकदा सिम्प्लिफाय करूयात. कॉन्स्टंटला कॉन्स्टंट, व्हेरिएबलला व्हेरिएबल. सो व्हेरिएबलची व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशनची पहिल्याचा स्क्वेअर रूट, दुसऱ्याची साइन आणि तिसऱ्याचा स्क्वेअर रूट ब्रॅकेट स्क्वेअर. दुसरी जी टर्म आहे ती कॉन्स्टंट. कच्चं कॅल्क्युलेशन आपण करूया. मायनस साइन आपल्याला कॉमन घेता येते. ती जर मायनस साइन कॉमन घेतली तर टर्म होईल 1/2 प्लस 9/16. हे कच्चं कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन मध्ये अपॉन 16 हा LCM येईल. जर तो आला तर इथे 16 येण्यासाठी 8 ने मल्टिप्लाय करावं लागतं म्हणून वर पण 8 नीच मल्टिप्लाय करायचं. 8 प्लस 9 करा. सो 8 प्लस 9 इज 17. ही जी टर्म आली आहे ती आता आपल्याला इथे लिहायची आहे. 17 अपॉन 16 इंटू dx. आता हे 17 अपॉन 16 जे आहे ते परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करा आणि हे करण्यासाठी परत सिम्प्लिफिकेशन करावं लागेल आपल्याला फक्त कॉन्स्टंट साठीच. आणि कॉन्स्टंटचं सिम्प्लिफिकेशन झाल्याशिवाय
फॉर्म्युला यूज करता येणार नाही. सो √17/4 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. आणि आता आपला सुटेबल फॉर्म्युला 1/x² मायनस a स्क्वेअरचा जो मगाशी होता तोच फॉर्म्युला येईल इथे. आणि त्या पद्धतीनेच व्हॅल्यू जी आहे ती I2 ची होईल 1/2 इंटू 1/2a. सो a ची व्हॅल्यू लॉग ऑफ टर्म येईल x मायनस a अपॉन x प्लस a प्लस C2. सिम्प्लिफिकेशन करा, हा 4 होईल. ह्या 4 ला हा 4 जो आहे तो कॅन्सल होईल. तो कॅन्सल करून टाकला की I2 मिळेल आपल्याला 1/√17 लॉग ऑफ. इथे थ्रू आउट 4 ने मल्टिप्लाय करून घ्या. टर्म होईल 4x प्लस 3 मायनस √17 अपॉन 4x प्लस 3 प्लस √17 प्लस C2. ह्याला इक्वेशन नंबर 2 ने इंडिकेट करा. जसं मगाशी केलं तसंच आता आपण करणार आहोत. पुट 1 and 2 in A. A मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची आहे आणि A ची जी टर्म होईल ती आता आपल्याला लिहून काढायची. तिथे जागा नसल्यामुळे मी हे खोडून टाकते. सो A ची व्हॅल्यू होईल I इज इक्वल टू, A पण खोडला का मीच नाही इथे. सो A इज इक्वल टू 1/2 I1 खोडून टाकला मी, ज्याची व्हॅल्यू येते लॉग ऑफ. सो लॉग ऑफ 2x² प्लस 3x मायनस 1 प्लस 3/2. आणि I2 ची व्हॅल्यू जी आहे ती लिहूया. सो 1/√17 आहे. सो 1/√17 3/2√17 असं लिहिता येतं आपल्याला. लॉग ऑफ 4x प्लस 3 मायनस √17 अपॉन 4x प्लस 3 प्लस √17 आणि सर्वांना मिळून एकदाच कॉन्स्टंट C. असं जे आन्सर आहे ते आपलं या पद्धतीने आपण रिराईट केलं. आणि हे एक्झाम्पल थोडेसे मोठे आहेत आणि टेक्निकली व्यवस्थित जर सिम्प्लिफाय केले तर एकदम सोपे आहेत. जे फक्त A आणि B व्यवस्थित कॅल्क्युलेट करता आला तर पुढच्या स्टेप त्याच जे मागच्या एक्झरसाइज मध्ये आपण केलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला करावं लागतात. त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आणि कॅल्क्युलेशन करत राहायचं. या स्टेपचे एक्झाम्पल आता थोडेसे राहिलेले. एक एक्झाम्पल असं बघूयात आणि बाकीचे रूट मधले काही सबस्टिट्यूशन मेथडचे एक्झाम्पल आहेत क्वेश्चन नंबर 1 मध्ये. ते एक्झाम्पल आपण पुढच्या तासाला बघूयात.